मॅच इज ऑन, लेट्स प्ले. गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आपल्याला आता या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मागपती षटक क्रमांक पहिलं नवनाथ आलाय. पहिला षटक कोला टाकलाय. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर सुंदर पद्धतीने हाताळला गेला. समोर खेळतात एका धावेसाठी. पहिल्या डावात यापूर्वी कडवलीची बॅटिंग तितकी चांगली झाल्याने आणि आता गोलंदाज देखील चांगली सुरुवात करतो आणि सांगतो इथे तुम्हाला देखील आव्हान असेल, चॅलेंज असेल. इथून माझे गोलंदाजी सांगत असताना पहिला खोलात मिळाली सिंगल. एकेरी धाबेनं सुरुवात. अक्षय आणि राहुल ही सलामीची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रचित 11 खांडपे या संघासाठी. मोठ्या रनअप सहित बॉलिंग भागमध्ये पुन्हा एकदा नवनाथ सज्ज होतोय. कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव फिल्डिंग मध्ये वारंवार बदल तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल कोला टाकलाय. अपील झाली. हाऊ वॉज दॅट. पंचानं विचारलं, खर तर गोलंदाजानं पण अपील फेटाळून लावली. सिंगल प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावत संख्या पुढे 2 वर. यापूर्वीच्या सामन्यामध्ये अवघ्या बनल्या 10. आता या सामन्यामध्ये अंतिम बनतील किती हा प्रश्न आहे. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी संघर्ष करताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. मजाल्या मॅच मध्ये एक रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. चांगली टोटल उभारली तर खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये सामना रंगेल. कोला टाकण्याचा प्रयत्न. ऍक्युरेसी पहा गोलंदाजाची. परफेक्ट यॉर्कर पद्धतीचे चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळते. ज्या प्रकारे खांडपे संघाकडे पहिल्या ओव्हर मध्ये खांडपेचा जसप्रीत बुमराह ओमकार आहे, जो स्लोअर वन चेंडू असेल, शॉट ऑफ गुड लेंथ असेल, त्यानंतर लेंथ बॉल देखील चांगल्या पद्धतीने तो हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच प्रकारे आता त्याला प्रत्युत्तर देत असताना नवनाथ पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. बांधलंय, रोखलंय, शांत ठेवलंय फलंदाजांना. आणखीन एक यॉर्कर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट बॉलिंग. अगदी गोलंदाजानं देखील मनाशी निश्चय केलाय की चांगली गोलंदाजी करायची आहे, फलंदाजांना थांबवायचंय आणि त्या निश्चयावरती तो ठाम राहिलाय. जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं बॉलिंग युनिट भक्कम आहे. त्यामुळे या मॅच मध्ये फलंदाजांची अग्नी परीक्षा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. ऍब्सोल्युटली ड्रामा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू खोलात टाकतोय, सफल टाकतोय आणि प्रत्येक बॉलवरती त्याला यश मिळतंय. याला म्हणतात सातत्य, याला म्हणतात ऍक्युरेसी, याला म्हणतात कन्सिस्टन्सी. सी इन क्रिकेट स्टँड फॉर कन्सिस्टन्सी अँड कंट्रोल. तुमच्याकडे नियंत्रण असेल, कन्सिस्टन्सी, सातत्य असेल तर तुम्ही कितीही मोठं यशाचं डोंगर सहजरित्या गाठू शकता. ते कन्सिस्टन्सी ठेवली गोलंदाजांनी, ते सातत्य राखलं. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 3 खर्च केल्या. एक आली ती लेग बायची होती, त्या मिळून झाल्या 4. पहिल्या ओव्हर नंतर विदाउट एनी लॉस 4 धावा फलकावर. बॉल तयार. आणखीन एक चांगला बॉल. काय बेमिसाल गोलंदाजी आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी अगदी. इथे काय घडलंय. लेझी अप्रोच बॅटर्स आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद आहे. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली होती, पण दुसऱ्या धावेसाठी तो लेझीनेस बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान विकेट मिळाली रनआउटची. पहिला धक्का लागलाय धावचेच्या स्वरूपात प्रचित 11 खांडपेला.
वारंवार प्रत्येक चेंडू आपण पाहतोय अगदी 99% चेंडू यॉर्क क्लाइनचे आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग मार्कवरती सध्या योगेशला आपण पाहत आहोत. या संघाचा मी म्हणेन महत्वपूर्ण खेळाडू आहे. बावळे संघासाठी आम्ही बावळे गावासाठी जबरदस्त क्रिकेट खेळताना त्याला आपण पाहिले. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. अष्टपैलू कामगिरी करताना आपण त्याला पाहतो. आणि सध्या या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती हातात असताना पुढचा बॉल आणखीन एक यावेळेस पूल लेन ठेवलाय. बेमिसाल गोलंदाजी आपण पाहतोय. यॉर्क लाईन फुलर लेन त्याच लाईनला आणि त्या लेंथला पकडून गोलंदाजी केली जाते. लेग कटर यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मागील तिन्ही चेंडू आपण पाहिले तर लेग कटर पद्धतीचे हातात असताना शार्प लेग कटर. कोला टाकण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा. यावेळेस देखील लेंथ मध्ये परिवर्तन केले. टप्पा थोडासा पुढे घेतला. जो यापूर्वी फुल लेंथला बॉल होता तो आता पुन्हा पुढे घेतला यॉर्क लाईनला. सुपर बॉलिंग अप्रतिम. यावेळेस आता टप्पा मागे ठेवला गेला. लेंथ बॉलची टेस्ट मॅच लेंथ आपण म्हणतो. अगदी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आपण या लेंथ वरती सातत्याने चेंडू हाताळताना पाहत असतो. त्या शैलीमधला हा बॉल आपण पाहिला. षटक क्रमांक दुसरं पूर्ण. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 5 रन्स ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये समीर सर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. योगेश काय कमालीची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. वर्सेटाईल बॉलर. अगदी आज जर तुम्हाला मॉडर्न डे क्रिकेटमध्ये शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट जेव्हापासून इंट्रोड्यूस झालं तेव्हापासून गोलंदाजांचं कुठेतरी मनोबल कमी झालेलं आपण पाहिलं. पण सिद्धू पाटील वाडेकर यांनी आम्हाला सांगितलं आजच्या डेटला जर तुम्हाला ॲज अ बॉलर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं तर तुमच्याकडे इतकी धमक पाहिजे की 6 चेंडू 6 वेगळ्या पद्धतीने हाताळता तुम्हाला यायला हवेत. ते व्हेरिएशन्स तुमच्याकडे असायला हवेत. त्यामध्ये तुम्ही गती परिवर्तन करू शकता किंवा लेंथ मध्ये बदल करू शकता किंवा स्विंग वरती कंट्रोल आणू शकता. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. धावा झाल्या नाहीत. यापूर्वी ज्या प्रकारे खांडपे संघानं खडवली संघाची परिस्थिती केली होती आता ती स्थिती खांडपे संघाची केली आहे सध्या भावाळेने. उरेन स्पोर्ट्स जय बजरंग भावाळे संघाला आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी या इव्हिनिंग सेशन मध्ये देखील करतात. कारण मॉर्निंग आफ्टरनून सेशनला तो लॉट जेव्हा कंप्लीट झाला तेव्हा तिथून चांगल्या प्रकारे खेळ करत असताना ते पुढे सरसावल्याने आज या इव्हिनिंग सेशन मधून खांडपे संघाला आपण पाहिलं. सो 12 संघांमधून 10 संघांचा घाशा गुंडाळला गेला आणि आता 2 संघ टॉप 3 मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी सध्या हा सामना खेळत असताना आपण पाहत आहोत. राहुलने बराच संघर्ष केला या मॅच मध्ये. त्याचा बॅटमन हवा तशा धावा आल्या नाहीत. शेवटचं षटक लास्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दीपेनला आपण पाहत आहोत. NS ग्रुप 555 किंग मेकर आमचे नितेश शेठ पाटील सध्या एन्जॉय करतात ही मॅच. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांनी कमावलेले हे मित्र बांधिलकी आपुलकी जपण्यासाठी या मंचावरती आज आले. मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदियाळी आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. धाव संख्या 9. येणाऱ्या 3 बॉलवरती 2 मोठे फटके जरी आले मी म्हणेन मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची मोठी एज. स्टिकर एंड वरती बॉल लागलाय आणि त्यानंतर विकेट किपरनं काम तमाम केलंय. आणखीन एका विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक दुसरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेम. अवघ्या आणि अवघ्या धावसंख्या धावा फलकावरती 9. बॉल तयार. बॉलिंग बॅकवर. ओ द विकेट. ऑन साइड आडव्या बॅटने खेळायचा होता आणि इथे
रन आउटची आणखीन एक विकेट. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी आपण पाहिलं विरेन स्पोर्ट्स या संघाचे पुरस्कर्ते हनुमान शक्तरे जे आज मॉर्निंग सेशनला आपल्या मंचावरती विराजमान होते, ते ऑनलाईन एन्जॉय करतात ही मॅच. मोस्ट वेलकम हनुमान शक्तरे, आपलं या स्पर्धेच्या वतीनं सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. तर नवीन बॅटर कुणाल या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कानपेच्या बॅटर्सनं नाराज केलं, निराश केलं. हव्या तशा धाबा संघ त्यांनी धाबा फलकावरती जोडल्या नाहीत आणि त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स आपण पाहतोय. लास्ट बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलर्स बॅक, पॉवर पॅक्ट, समोर डीप मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या अगदी फिल्डर तैनात. सेकंडचा कॉल. ओ काय केलंय, लेझी अप्रोच. पुन्हा वेगाने धावले असते तर कदाचित धाव पूर्ण झाली असती. लास्ट बॉलवरती 1 रन मिळाली, धावा झाल्या 10. यापूर्वीच्या मॅच मध्ये समीर सर 10च होत्या आणि आता देखील 10 धावाच धावा फलकावरती आपण पाहतो. 11चं टार्गेट असेल. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहणार आहोत ते वीरेन स्पोर्ट्स जय बजरंग भावाळेला. चला भावाळे संघ लवकर या, आपण दुसऱ्या डावात तुम्हाला बॅटिंग करायची, 11 करायच्यात. बॉलर्सने फार दमदार प्रदर्शन केलं आणि या पहिल्या दिवसातील आता शेवटचा टन. पूर्ण मॅनेजमेंट टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे बंधुतुल्य मित्र मोहित आणि त्यांचे तमाम आमचे या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक फ्रेंड्स सर्कल ग्रुप खांडपे असतील, NS555 ग्रुप खांडपे आणि आमचे नितेश शेट पाटील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करेन. आणि उद्या पुन्हा 9 वाजता आपल्या सेवेत हजर राहीन. पण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय जून नांदुरकीचे नामवंत आणि लोकप्रिय समालोचक, ते अर्थातच ज्यांच्याकडे क्रिकेटिंग ॲनालायझिंग पॉवर फार दमदार आहे. प्रत्येकी खेळाडूला मोटिवेट करणं असू द्या तथा क्रिकेट जवळून ॲनालाइज करणं, या गोष्टी ज्यांना फार चांगल्या जमतात आणि जेव्हा आमच्यासोबत असतात तेव्हा अगदी मजेशीर कॉमेंट्री बॉक्समध्ये दिवस जातोय. ऐकूया जून नांदुरकीचे आमचे बंधुतुल्य मित्र समीरजी ठाकरे सरांना. इट्स ओट यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात, खांडपे या गावात. Thank you so much, DJ, and thank you so much. हे आयोजन केलं प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. उद्याही सकाळी ते बरोबर 9 वाजता आपल्यासोबत जोडले जातील. उद्या देखील नामवंत संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल आणि फक्त 11 धावांचं लक्ष्य आहे. जसं की मागच्या सामन्यामध्ये खडवलीचा खेळ पूर्णपणे आपल्याला कमजोर बघायला मिळाला, सपशेल फेल पाहायला मिळाला होता. त्याच पद्धतीने आता आपण सध्याच्या घडीला पाहतोय की या ठिकाणी प्रचित 11 कानपे संघ घरच्या मैदानावर खेळत असताना मग पहिल्या षटकामध्ये नवनाथ मुकणे असेल, दुसऱ्या ओव्हरमध्ये योगेश भालेकर असेल आणि दीपेन केने असेल, या सर्वच गोलंदाजांच्या वतीनं आपल्याला जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती फक्त 10 धावा त्यांना बनवता आल्या. थँक्स प्रथमेश. सलामीची जोडी तुम्ही पाहतात, निखिल केने या स्पर्धेमध्ये चमकलाय. निखिल आणि त्याच्या सोबतीला योगेश भालेकर. पहिला षटक ओमकार आणि पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय, तेथे मिळेल फक्त 1च धाव. शेवटचा सामना परंतु एकतर्फी आपल्याला सामना बघायला मिळतोय. खरं तर मुळीच अशी अपेक्षा नव्हती पाठीराख्यांना. पाठीराखे खांडपेचे मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत, मात्र गोलंदाजी आज धारदार बघायला मिळाली. घरच्या मैदानावर येत असताना ज्या कानपे संघाने आज दिवसभर चांगला खेळ साकारला, त्या कानपे संघाच्या विरुद्ध शेवटच्या सामन्यामध्ये भावाळेकरांचा बोलबाला तुम्हाला बघायला मिळाला. योगेश भालेकर स्ट्रायकिंग एंडला, ओमकार तयार, ओव्हर द विकेट, सोडून दिला बॉल आणि पंचांचा नो बॉलचा इशारा.
या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. फ्री माइंडेड फटका तुम्हाला बघायला मिळेल का बॅटर योगेशच्या बॅटमधून. खरं तर आता ओमकार देखील थोडासा दबावामध्ये गेला. सुरुवातीला ज्या वेळेला टॉस जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यावेळेला थोडंसं आश्चर्यचकित वाटलं होतं आणि परंतु तदनंतर हा फ्री हिटचा बॉल आहे. सरळ विकेट कीपरकडे येतोय डॉट बॉल. याच पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. पलटवार करायचा असेल तर कमबॅक करायचा असेल तर. आणि तो खेळ सध्या ओमकारच्या वतीनं बघायला मिळेल का. क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये मोस्ट ऑफ बाउंड्री रायडर्स तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा ओमकार. हो 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 यावेळेला हा चेंडू सोडून दिलाय. स्वेअर चेंडू एक्साच्या मदतीने धावफलक पुढे जाणार. 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड नाव. डे 1 यशस्वी पहिला दिवस आपल्याला या स्पर्धेचा बघायला मिळतोय. उद्या स्पर्धेतील दुसरा दिवस. उद्या देखील ग्रामीणचे दिग्गज संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. ओमकार. योगेश समोर नो लुक शॉट. कडक शॉट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश भालेकरचा ब्रँडेड सिक्सर. Have a look at that action replay मध्ये पाहणे इंटरेस्टिंग. ज्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. नो लुक. वाव. सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव. योगेश भालेकरच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार सिक्सर. भावाळी संघ सुपर 3 चे दरवाजे उघडत असताना 9 धावा धावफलकावरती फक्त 2 ची गरज. बघूया आता इथून हलक्या हातानं फक्त लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. एकच धाव तेथे मिळेल. असं वाटतं की योगेशचा बड्डे आहे की निखिलनं फिनिश करावा. कारण निखिल दिवसभर चांगला खेळलेलाच. एका धावेने 10 वर धावफलक जाऊन पोहोचलेला. एका धावेची आवश्यकता सुपर 3 मध्ये जाण्यासाठी आज सामना होता आणि या सामन्यामध्ये सबशेल फेल कामगिरी फलंदाजांची आपल्याला बघायला मिळाली. ओमकार तयार आणि यावेळेला बॉल हवे त्या विकेट मिळेल का. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. झेल स्वरूपामध्ये धक्का लागलाय. विरेन स्फोट भावाई संघाला आणि दीपेन धावतच सुटलाय. अजूनही पहिल्या षटकामधील एक चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं नयन सुद्धा गोलंदाजीसाठी धावत होता. शेवटचा बॉल देखील फ्लाइट टेट टर्न थोडासा मिळाला आणि आज चेंडू डॉट येतो. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 10 धावा फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. चला नयनकडे शेवटी ती संधी मिळाली गोलंदाजीची. 12 बॉल आणि एका धावेची गरज. सुपर 3 मध्ये पोहोचण्याची तयारी विरेन स्पोर्ट भावाळी संघाची तुम्ही पाहतायत. हनुमानजी तरे देखील आज खुश असतील. नयन आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि भालेकर समोर. हा बॉल मागे निघून चाललाय. ही विजयी धाव आणि आज बरोबर सामना इथे जिंकलेला आहे विरेन स्पोर्ट जय बजरंग भावालेनं. पहिला संघ ठरलाय सरपंच चषक खांडपे मध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा. लगेचच सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आपण. योगेश भालेकर आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. योगेश भालेकरला सामनावीराचा पुरस्कार इथे दिला जाणार आहे. सरपंच चषकाचा पहिला दिवस पूर्णपणे गाजवला तो म्हणजेच जय बजरंग भावाले अर्थातच विरेन स्पोर्ट या नावानं जो संघ खेळतोय. आणि योगेशला यायचं. योगेश थोडं स्पीडला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी.